हाय फ्रेंड्स, मी आहे अबुली. मी तुम्हा सगळ्यांचं स्टडी विथ अबुली या यूट्यूब चॅनलला मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आपण या चॅनलवर क्लास 8 मॅथमॅटिक्सचा चॅप्टर 1 स्टार्ट केलेला आहे आणि त्या चॅप्टरचे काही टॉपिक्स आपण या चॅनलला घेतलेले आहेत. त्याचे व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड केलेले आहे प्लेलिस्टमध्ये. ते प्लेलिस्ट तुम्ही नक्की चेक करा. तुम्हाला जेवढे व्हिडिओ झालेले आहेत ते सगळे तिथे मिळतील. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट फर्स्ट बघणार आहोत. त्यामध्ये त्याचा क्वेश्चन फर्स्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मला वाटतं की फ्रेंड्स, तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा स्टार्टिंग ते एंडिंगपर्यंत. कुठेही स्किप करू नका आणि आवडला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि काही वेळ न दावता आता आपण आपल्या टॉपिकला स्टार्ट करूया. बघा, प्रॅक्टिस सेट 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 त्याचा क्वेश्चन फर्स्ट आपण इथे रीड करूया. शो द फॉलोइंग नंबर्स ऑन ए नंबर लाईन, ड्रॉ अ सेपरेट नंबर लाईन फॉर इच एक्झाम्पल. हा क्वेश्चन फर्स्ट आहे. त्यामध्ये सब क्वेश्चन 4 दिलेले आहे आणि प्रत्येक सब क्वेश्चनसाठी सेपरेट नंबर लाईन ड्रॉ करायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण या फर्स्ट क्वेश्चनचा फर्स्ट सब क्वेश्चन बघूया. आता मी इथे एक नंबर लाईन ड्रॉ केलेली आहे. ह्या नंबर लाईनवर मला हे तिन्ही रॅशनल नंबर प्लॉट करायचे आहे. बघा, हे तिन्ही रॅशनल नंबर आहे. तिन्ही रॅशनल नंबरमध्ये डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे एकाच लाईनवर प्लॉट होतात. पण प्रत्येक नंबरमध्ये, प्रत्येक 2 नंबरमध्ये आपल्याला किती पार्ट्स पाहिजे डिनॉमिनेटर कडून लक्षात येतं. बघा, इथे 2 आहे, तर आपल्याला ह्या नंबर लाईनवर 2 पार्ट्स करायचे आहे, म्हणजे प्रत्येक 2 नंबरमध्ये. बघा, 2 पार्ट्स करायचे आहे म्हटल्यानंतर किती लाईन ड्रॉ करायच्या? 1. बघा, मी इथे 1 लाईन ड्रॉ करते. 1 आणि 2 मध्ये 1 लाईन, 2 आणि 3 मध्ये 1 लाईन, 0 आणि मायनस मध्ये 1 लाईन, -1 आणि -2 मध्ये 1 लाईन, -2 आणि -3 मध्ये 1 लाईन. म्हणजे बघा, 2 पार्ट झाले एका डिनॉमिनेटरनुसार. 1 2 झालंय. 1 2 1 2 आणि हे पार्ट्स करतो तेव्हा ते इक्वल असायला हवेत. बघा, फर्स्ट रॅशनल नंबर आहे 3/2. हा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. तो राईट साईडला प्लॉट होणार, 0च्या राईट साईडला. तर कुठे प्लॉट होणार आहे? कोण ठरवतं? न्यूमरेटर. न्यूमरेटर मधला नंबर किती आहे? 3. तर आपण 0 पासून 3rd नंबरच्या लाईन पर्यंत यायचं. ही जी आहे ही फर्स्ट, सेकंड, थर्ड. इथे आहे, इथे कोणता रॅशनल नंबर आहे? +3/2. ह्या नंबर लाईनला 1 मार्क्स आहे. ह्या सिंगल एका क्वेश्चनला काय आहे? 1 मार्क्स आहे. नंबर लाईन व्यवस्थित ड्रॉ करायची. नेक्स्ट नंबर आहे 5/2. हा +5/2 आहे, म्हणजे हा 0च्या राईट साईडला प्लॉट होणार. तर न्यूमरेटर मध्ये नंबर आहे 5, तर 5. तर आफ्टर 0 5 नंबरची लाईन काउंट करायची. 1 2 3 4 5. ही बघा, ही आफ्टर 0 5th नंबरची लाईन आहे. इथे आपला 5/2 हा रॅशनल नंबर प्लॉट होतो आहे. बघा, एकदम इझी वेने आपण बघत आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट -3/2. इथे मायनस आहे, म्हणजे हा 0च्या लेफ्ट साईडला प्लॉट होणार. आफ्टर 0 कोणत्या नंबरची लाईन काउंट करायची? 3rd नंबरची, कारण की ते न्यूमरेटरला 3 आहे म्हणून. 1 2 3. बघा, इथे आपला हा -3/2 हा रॅशनल नंबर प्लॉट होतो आहे. बघा, हे फर्स्ट एक्झाम्पल आहे. खूप इझी आहे, एकदम पटकन घेतलेलं आहे. आपण यानंतर हे सेकंड नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. बघा, क्वेश्चन फर्स्टचा क्वेश्चन सेकंड सब क्वेश्चन आहे. इथे फर्स्ट रॅशनल नंबर आहे 7/5, -2/5, -4/5. हे तिन्ही रॅशनल नंबर एकाच नंबर लाईनवर येणार आहे. मी अशा प्रकारे ऍडजस्ट केली की बघा काय ऍडजस्ट केली आहे. इथे प्रत्येकाचा डिनॉमिनेटर 5 आहे, तर म्हणजे आपल्याला 5 पार्ट्स करता यावे. तर अशा प्रकारे मी ही नंबर लाईन इथे ड्रॉ केलेली आहे. बघा, आपल्याला 0 आणि 1 मध्ये 5 पार्ट्स करायचे, म्हणजे 4 लाईन्स ड्रॉ करायचे. 1 2 3 4. 1 2 3 4 5 पार्ट झालेले आहेत. 1 2 3 4. 1 2 3 4 5 पार्ट्स म्हटले की 4 लाईन. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4 5. बघा, इथे 1 2 3 4. 1 2 3 4. ही नंबर लाईन ड्रॉ केलेली आहे आणि आपण 5 पार्ट सुद्धा करून घेतलेले आहेत. आता बघूया फर्स्ट रॅशनल नंबर 7/5.
हा प्लस आहे तर हा कुठे प्लॉट होईल, 0च्या राईट साईडला. तर कुठे बघा, आफ्टर 0 7 नंबरची लाईन काउंट करायची नेहमीप्रमाणे. बघा आफ्टर 0 ही फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7. बघा इथे हा आपला 7/5 हा रॅशनल नंबर प्लॉट होत आहे. नेक्स्ट नंबर -2/5 म्हणजे मायनस म्हटलं की 0च्या लेफ्ट साईडला. तर सेकंड नंबरची लाईन 1 2. बघा इथे आपला -2/5 हा रॅशनल नंबर प्लॉट होतो आहे. रॅशनल नंबर कुठे प्लॉट करायचा नंबर लाईनवर हे कोण डिसाईड करतात, न्यूमरेटर. आता इथे -4/5 आहे तर हा -4/5 हा सुद्धा लेफ्ट साईडला प्लॉट होईल 0च्या. तर कुठे आफ्टर 0 1 2 3 4. बघा इथे -4 आहे, हे -4/5 इथे हा रॅशनल नंबर प्लॉट होतो आहे. आणि ही नंबर लाईन 1 मार्क्ससाठी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारल्या जाते. आता यानंतर आपण थर्ड नंबरचा क्वेश्चन बघूया. बघा हा क्वेश्चन नंबर थर्ड आहे. क्वेश्चन फर्स्टचा -5/8 बाजूला आहे 11/8. आता दोन्ही डिनॉमिनेटर मध्ये 8 8 आहे. एकच नंबर लाईनवर येईल ही 2 नंबर, पण आपल्याला पार्ट्स किती करायचे आहेत, 8 पार्ट्स. म्हणजे अशा प्रकारे डिस्टन्स ठेवायचा की जेणेकरून आपण 0 आणि 1 मध्ये 8 पार्ट घेऊ शकू. तर बघा मी या प्रकारे डिस्टन्स ठेवला आहे. सगळ्यांमधलं, दोघांमधलं, ह्या दोघांमधलं डिस्टन्स काय आहेत, सेम आहे. तर बघा मी आता इथे 8 पार्ट्स करायचे म्हटल्यानंतर 7 लाईन घेते. बरोबर 1 2 3 4 5 6 7. 8 पार्ट झाले का बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 पार्ट झालेले आहेत. बघा 1 2 3 4 5 6 7. इकडे सुद्धा 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. बघा आपण प्रत्येकामध्ये 8 8 पार्ट्स केलेले आहे. आता बघूया फर्स्ट रॅशनल नंबर कुठे प्लॉट करायचा. बघा -5/8 हा प्लॉट करायचा आहे 0च्या लेफ्ट साईडला, कारण की हा निगेटिव्ह नंबर आहे म्हणून. बघा इथे न्यूमरेटर मध्ये काय आहे, 5. तर मी 5 नंबर पर्यंत लाईन काउंट करते लेफ्ट साईडला आफ्टर 0. 1 2 3 4 5. बघा इथे हा आपला -5/8 रॅशनल नंबर येईल. सेकंड आहे 11/8. 11/8 हा प्लस आहे तर हा 0च्या राईट साईडला. तर 11 नंबरची लाईन काउंट, 11 नंबर पर्यंत लाईन काउंट करायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. इथे हा आपला 11/8 रॅशनल नंबर प्लॉट होतो आहे. बघा एकदम इझी प्रकारे आपण थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. आपण आपला लास्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन फर्स्टचा. बघा हा क्वेश्चन फर्स्टचा लास्ट क्वेश्चन आहे. हा मला इथे सॉल्व्ह करायचा आहे आणि ह्या दोन्ही रॅशनल नंबरच्या डिनॉमिनेटरला 10 आहे. म्हणजे मला 0 आणि 1 1 आणि 2 ह्या दोघांमध्ये इकडे पण 10 पार्ट्स करायचे. अशा प्रकारे मी ही नंबर लाईन ड्रॉ केली की जेणेकरून ह्या दोन्ही नंबरच्या मदत मी 10 पार्ट्स करू शकेल. 0 1 मधलं, 1 2 मधलं, 0 -1 आणि -1 डिस्टन्स काय पाहिजे, सेम. बघा दोघांच्या डिनॉमिनेटर मध्ये सेम नंबर असल्यामुळे आपल्याला किती लाईन ड्रॉ करायची आहे, 9 10 पार्ट्ससाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा 10 पार्ट झाले का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 पार्ट झालेला आहे. बघा आपण फर्स्ट रॅशनल नंबर कुठे प्लॉट करूया, या नंबर लाईनवर. बघा 13/10. 13/10 म्हणजे आफ्टर 0 आपल्याला 30 नंबरची लाईन घ्यायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. इथे 30 नंबरची लाईन येते. इथेच म्हणजे आपला हा फर्स्ट रॅशनल नंबर 13/10 इथे प्लॉट होणार, म्हणजे झालेला आहे. आणि तो आपण 0च्या राईट साईडला प्लॉट केला आहे कारण की हा पॉझिटिव्ह आहे. आता -17/10 मायनस म्हटला की 0च्या लेफ्ट साईडला.
आता तुम्हाला कळलंच असेल की ही 10 नंबरची लाईन आहे, तरी पण एकदा बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. बघा ही 17 नंबरची लाईन आहे, म्हणजेच आपल्या इथे -17/10 हा रॅशनल नंबर प्लॉट होतो आहे. आपण अशा प्रकारे क्वेश्चन फर्स्ट इथे कंप्लीट केलेला आहे. हा क्वेश्चन फर्स्ट तुम्हाला कसा वाटला त्याची नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओचा टॉपिक प्रॅक्टिस सेट 1.1 आपण इथे कंप्लीट केलेला आहे. हा तुम्हाला कसा वाटला काय नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. टेक केअर अँड गुड बाय.